नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. मित्रांनो, जस्ट प्रीवियस लेक्चरमध्ये आपण क्रॅमर्स रूल स्टडी केलाय. क्रॅमर्स रूलचा वापर करून सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन कसे सॉल्व्ह करतात ते आपण समजून घेतले आणि त्याच्याशीच रिलेटेड आपण एक MSBTचा क्वेश्चन सुद्धा सोडवून घेतलाय. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, थोडे व्हेरिएशन आपण स्टडी करणार आहोत क्रॅमर्स रूलमध्ये. सो सगळे MSBTचे क्वेश्चन मी इथे घेणार आहे क्रॅमर्स रूलवरती आलेले, आणि त्यामध्ये व्हेरिएशन कशा पद्धतीचं असू शकतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. ओके, याच्या आधी आपण पहिलं एक्झाम्पल घेतलंय बघा. या एक्झाम्पलचं जे क्रॅमर्स रूल समजून घेतला आणि फर्स्ट एक्झाम्पल आपण सोडून घेतलंय. यामध्ये असणारे XYZ चे व्हॅल्यूज आले 1 1 1. ओके, आता सेकंड एक्झाम्पल आपण स्टार्ट करूया. बघा, प्रश्न असा आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ XYZ. तुम्हाला सॉल्व्ह असं म्हणू शकतो क्वेश्चनमध्ये की सॉल्व्ह द सिस्टीम किंवा फाइंड आउट द सोल्युशन किंवा फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ XYZ. सगळ्यांचा अर्थ एकच. इथं रूल कोणता वापरायचा आपल्याला तो लक्षात घ्या. मित्रांनो, रूल आपल्याला वापरायचा क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर्स रूलचा वापर करताना एक्सची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतात बरं तुम्ही? डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय, डेल्टा वाय बाय डेल्टा झेड, डेल्टा झेड बाय डेल्टा. डेल्टा काय असतो? कोइफिशियंट मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट. XYZ हे पण डिटर्मिनंट असतात. चला सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की जे काही गिवन आहे, गिवन सिस्टीम ते ॲज इट इज लिहून घेऊया. ओके, गिवन सिस्टीम ॲज इट इज लिहून घेऊया. x मायनस वाय मायनस ऑफ 2 टाइम्स झेड इज इक्वल टू 1. नंतर आहे राजांनो 2x प्लस 3y प्लस 4 टाइम्स झेड इज इक्वल टू 4. ओके, नंतर आहे रे 3x मायनस ऑफ 2y मायनस ऑफ 6 टाइम्स झेड इज इक्वल टू 5. ही गिवन सिस्टीम आहे ॲज इट इज. आता याच्यापासून मला बनवायचं काय? कॅपिटल डेल्टा. ओके, म्हणजे काय? कोइफिशियंटचा डिटर्मिनंट. सो फर्स्ट फाइंड आउट डेल्टा. ओके, मग बघा हा डेल्टा काय असतो? डेल्टा इज इक्वल टू कोइफिशियंट 1 2 3, वायचे कोइफिशियंट -1 3 मायनस ऑफ 2, झेडचे कोइफिशियंट -2 4 आणि -6. ठीक आहे, हा झाला मित्रांनो आपला डिटर्मिनंट. आता या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करू आणि याचा आन्सर आपण लिहूया. लक्षात घ्या. चला, मी याचं सोल्युशन इथं बाजूला देतो. ओके, इक्वल टू, सो डेल्टा इक्वल टू, बोलो काय करणार? 1, हा 1 ॲज इट इज, आणि त्याचा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम सोडून असणार या 4 एलिमेंटचं डिटर्मिनंट व्हॅल्यू 3 × -6 मायनस ऑफ 18 मायनस 4 × -2 मायनस ऑफ 8, पण ऑलरेडी इथं मायनस साईन आहे असल्यामुळे +8. पुढे दुसरा एलिमेंट घेताना त्याची साईन असते मायनस आणि तो -1 एलिमेंट आहे. लक्षात घ्या. मग आता पुढे तो ज्या रो मध्ये आहे, ज्या कॉलम मध्ये, ते डिलीट करा. 2 × -6 म्हणजे हे झाले -12 मायनस 4 आणि 3 यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हे झालं 12, 4 3 12. ओके, पुढचा एलिमेंट आहे -2. मग हा -2 ज्या कॉलम मध्ये, ज्या रो मध्ये, ते डिलीट करा. 2 × -2 हा झाला मित्रांनो -4. 2 × -2 -4. 3 × 3 9. ओके, बस एकदा झालं. काय फक्त कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. आता बघा, सो याची व्हॅल्यू किती येणार? -18 मधून 8 गेले म्हणजे हा झाला -10. मायनस म्हणजे मित्रांनो हा झाला +1 आणि -12 म्हणजे हा झाले -24. ओके, -2 टाइम -9 आणि -4 -13. ठीक आहे, -13. चला याला पुढे आणखी सॉल्व्ह करू. इथून डेल्टा बघा काय मिळणार आहे आपल्याला. सो -10 आणि हा झाला -24 मायनस प्लस 26 13 × 26. मग आता यांची अल्जेब्राइक सम केली तिथं +2 येणार आणि हा -10 म्हणजे -8. तिथून डेल्टाची व्हॅल्यू काय येणार? -8. ओके, हा झाला -8. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 -8. ओके, क्लिअर झालं? येतं लक्षात तुम्हाला? हा झाला पहिला. सो डिटर्मिनंट ऑफ कोइफिशियंट मॅट्रिक्स याला सॉल्व्ह करा, त्याचा आन्सर आला -8. ठीक आहे, परत एकदा वाटलं तर चेक करून घेऊया आपण, कारण पुढे काही प्रॉब्लेम नको. मग बघा, 1 ॲज इट इज. 1 ज्या रो मध्ये, ज्या कॉलम मध्ये, ते डिलीट करा. 3 × -6 -18 मायनस 4 × -2 तो -8 असतो आणि मायनस साईन इट बिकम +8. ओके, दुसरा एलिमेंट घेत असताना त्याची ओरिजिनल साईन असते मायनस, पण तो एलिमेंट आहे -1. मग तो ज्या कॉलम मध्ये, ज्या रो मध्ये, ते डिलीट करा. 6 × 12
-12 मायनस 4 त्रिक 12 तो पण 12 -2 शेवटचा एलिमेंट कॉलम आणि रो डिलीट करा 2 × -2 -4 -3 × 3 9 आता यांची सम करू -18 मधून 8 गेले -10 मित्रांनो -12 -24 आणि मायनस मायनस बिकम प्लस सो हा -24 ॲज इट इज -2 ॲज इट इज -4 -9 सो इट बिकम -13 -10 ॲज इट इज -24 आणि हा +1 तो ॲज इट इज राहणार 13 × 26 मग आता 26 मधून हे 24 गेले 2 -10 मधून 2 गेले -8 सो आय थिंक हे क्लिअर झालं असेल हे तुम्ही लिहू शकतात आता हा पार्ट जो मी त्याला स्मॉल करून टाकतो कारण आपल्याला बोर्ड लागेल इथं हा जो काही पार्ट आहे याला मी काय करतो पूर्णपणे याला थोडंसं स्मॉल करून बाजूला ठेवून देतो ओके याला आपण थोडंसं बाजूला ठेवून देऊया हा आपला क्वेश्चन याला सुद्धा आपण थोडंसं असं बाजूला ठेवू ओके हे झालं आपलं इथपर्यंतचा पार्ट चला आता याच्यानंतर काय करणार सेकंड स्टेप ठीक आहे याच्यापासून पुढे हा झाला डेल्टा नाव याच्या खाली जस्ट याच्या खाली लक्षात घ्या इथून आपण पुढे काय करणार होता हा झाला डेल्टा इथपर्यंत नाव स्टार फाइंड आउट डेल्टा सफिक्स एक्स ओके डेल्टा सफिक्स एक्स आता फाइंड आउट करायचा आहे मग मित्रांनो बोला डेल्टा एक्स कसा लिहिणार डेल्टा एक्स इज इक्वल टू एक्स आहे ना तर फक्त एक्सच्या कॉलममध्ये कॉन्स्टंट सबस्टिट्यूट करायचे मग कॉन्स्टंट कोणते आहेत 1 4 5 वायचा कॉलम ॲज इट इज -1 3 आणि -2 वायचा ॲज इट इज झेडचा सुद्धा ॲज इट इज -2 4 आणि -6 हे ॲज इट इज ओके मग बघा याला आपण आता याला थोडंसं खाली घेऊन घेतो याला सॉल्व करूया मग बोला याला सॉल्व केल्यानंतर हा 1 तर ॲज इट इज राहणार 3 × 6 -18 मायनस -2 × 4 -8 पण हा मायनस असल्यामुळे इट बिकम +8 आता हा नंबर इथं मायनस साईन असते हा नंबर आहे -1 तो ज्या कॉलममध्ये ज्या रोमध्ये ते डिलीट करा 6 चौक 24 म्हणजे हा येणार -24 मायनस -24 4 पंचे हे 20 झाले प्लस लास्ट नंबर -2 हा नंबर -2 ज्या कॉलम मध्ये ज्या रो मध्ये डिलीट करा 4 × -2 इट बिकम -8 मायनस 5 त्रिक 15 ओके चला याला सॉल्व करूया मित्रांनो बघा -8 मधून +8 सो इट बिकम -10 पुढे मायनस +1 हा काय -24 म्हणजे हे झाले -44 ओके पुढे रे -2 ॲज इट इज -8 आणि -15 म्हणजे -23 झाले ते 23 बरोबर का नाही 15 आणि 8 23 याला पुढे सॉल्व करूया हा झाला -10 हा -44 बरोबर आणि हे 13 × 2 23 × 2 46 मग बघा मित्रांनो हा -44 आहे हा +46 आहे म्हणजे इथून उत्तर काय येणार +2 हा -10 आहे आणि +2 म्हणजे याचा फायनल आन्सर काय येणार -8 हे आन्सर येणार डेल्टा सफिक्स एक्स -8 ठीक आहे करा तुम्ही कॅल्क्युलेशन आणि हा झालेला पार्ट जो आहे याला सुद्धा मी काय करतो थोडंसं स्मॉल करून त्याच्या खालीच लिहून घेतो ठीक आहे हा जो काही आहे याला आपण काय करूया इथून थोडंसं स्मॉल करू हे यासाठी करतोय मी कारण सगळ्या गोष्टी जर एका स्लाइडवरती असल्या तर तुम्हाला समजायला ते सोप्या जातील ठीक आहे सो ही गिवन सिस्टीम फर्स्ट फाइंड आउट द डेल्टा हे डेल्टाचं आन्सर आलं ठीक आहे हे डेल्टाचं आन्सर आलं किंवा आपण याला असंही करू शकतो हा जो काही पार्ट आहे ठीक आहे हा डेल्टाचा पार्ट आहे हा डेल्टा एक झाला आता याच्या पुढे काय कॅल्क्युलेट करूयात लक्ष द्या ठीक आहे आता याच्यानंतर मित्रांनो फर्स्ट फाइंड आउट डेल्टा एक झाला नाव फाइंड आउट डेल्टा सफिक्स वाय ओके मग कसं असणार डेल्टा सफिक्स वाय इज इक्वल टू एक्स ॲज इट इज 1 2 3 फक्त डेल्टा सफिक्स वाय असल्यामुळे वायचा जो कॉलम आहे त्याला रिप्लेस करावा लागेल कॉन्स्टंटने म्हणजे 1 4 आणि 5 झेडचा ॲज इट इज -2 +4 आणि -6 चला याला सॉल्व करून घेऊया याला सॉल्व करायचं आता आपल्याला बघा मग हा 1 तर ॲज इट इज असणार पहिला 1 तर ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये डिलीट 6 चौक 24 हे -24 -4 पंचे 20 प्लस दुसरा 1
ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये डिलीट 6 दुने 12 मायनस 12 मायनस 4 त्रिक 12 ओके प्लस -2 शेवटचा मायनस आहे हा 5 दुने 10 मायनस 4 त्रिक 12. चला याला सॉल्व करूया. मग इथून डेल्टा वाय ची व्हॅल्यू किती भेटते ते बघा. -20 -24 म्हणजे -44 झाले. -12 म्हणजे -24 झाले प्लस -2 टाइम. आता बघा रे हा झाला -2. ठीक आहे. आता याला पुढे परत सॉल्व करूया. बघा मित्रांनो -2 आणि -2 यांचं प्रोडक्ट काय होणार +2. सो हे झाले 4 आणि 4 8 आणि हे -68 हा झाला -68 आणि हा +4 म्हणजे याचा आन्सर आला -64. सो इथून डेल्टा वाय ची व्हॅल्यू किती भेटली मला -64. ओके. हा माझा 1 हा डेल्टा एक्स आला 2 आणि हा डेल्टा वाय आला 3 हा आला डेल्टा वाय. ओके. सो क्लिअर झालं. हा झाला डेल्टा वाय. आता याच्याच खाली आपण काय करू मित्रांनो सिलेक्ट करतो. ठीक आहे. आता याच्याच आपण खाली काय करूयात नाव फाइंड आउट डेल्टा सफिक्स झेड. ओके डेल्टा सफिक्स झेड. आता डेल्टा सफिक्स झेड ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. ठीक आहे. मग बोला डेल्टा सफिक्स झेड काय असणार मग ओके. सो डेल्टा सफिक्स झेड इज इक्वल टू एक्स चा कॉलम ॲज इट इज 1 2 3 वाय चा कॉलम ॲज इट इज -1 3 आणि -2 फक्त झेडच्या कॉलमला कॉन्स्टंटने रिप्लेस करायचं म्हणजे तो झाला 1 4 5. चला याला सॉल्व करून घेऊया. मग बोला मित्रांनो पहिला कंपोनंट आला 1 ज्या रो मध्ये ज्या कॉलमवर डिलीट 5 त्रिक 15 मायनस 4 दुने 8 पण मायनस म्हणजे हा झाला +8 -1 इंटू पहिल्यांदा त्याला मायनस साईन असते आणि ब्रॅकेटमध्ये -1. आता तो ज्या रो मध्ये आहे ज्या कॉलम मध्ये डिलीट 5 दुने 10 -4 त्रिक 12 आणि तिसरा काय राहिला आता 1 ज्या कॉलम मध्ये रो डिलीट 2 -4 ठीक आहे. इथं खाली लिहून घेतो मी -4 ओके आणि -9 आणि ही टर्म जी आहे ती कुठे असणार इथं असणार. ओके. चला हे झालं. याला पुढे सॉल्व करूया. सो डेल्टा झेड इज इक्वल टू 15 आणि 8 हे झाले 23. पुढे मायनस सो हा झाला +1 आणि ब्रॅकेटमध्ये 10 -12 म्हणजे -2 +1 9 आणि 4 -13. याला पुढे सॉल्व करा. सो डेल्टा झेड इज इक्वल टू 23 -2 -13. मग मित्रांनो बघा 13 आणि मायनस म्हणजे +23 आणि 13 म्हणजे ते किती झाले तर 10 आणि 10तनं 2 गेला म्हणजे याचा आन्सर येणार -8. म्हणजे इथून डेल्टा झेडची व्हॅल्यू किती आली राजांनो डेल्टा झेड इज इक्वल टू -8. हे झालं तुमचं 4. मग बघा इथं आपण डेल्टा कॅल्क्युलेट केला. फर्स्ट फाइंड आउट द डेल्टा त्याचा आन्सर आला -8. ओके. नंतर डेल्टा एक्स कॅल्क्युलेट केला -8 डेल्टा वाय कॅल्क्युलेट केला -64 आणि डेल्टा झेड फाइंड आउट केला तो आला -8. आता या सगळ्या व्हॅल्यूचा वापर आपण नेक्स्ट पेजवर करूया. मग देअरफॉर सोल्युशन बाय क्रॅमर्स रूल is x is equal to delta suffix delta. ओके. नंतर y is equal to delta suffix y by delta. z is equal to delta z by delta. ओके. आता ज्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत ते इथं सबस्टिट्यूट करूया. बोला डेल्टा एक्स ची व्हॅल्यू काय. डेल्टा एक्स ची व्हॅल्यू आहे मित्रांनो -8 डेल्टाची -8 डेल्टा झेडची -8 फक्त डेल्टा वाय ची व्हॅल्यू -64. या सगळ्या व्हॅल्यू मी इथे लिहून घेतो. आधी डेल्टाची व्हॅल्यू आहे -8
डेल्टा एक्सची व्हॅल्यू आहे -8, डेल्टा वायची व्हॅल्यू आहे -64 आणि डेल्टा झेडची व्हॅल्यू आहे -8. हे कुठून घेतलं आपण? फ्रॉम इक्वेशन 1 2 3 4. फ्रॉम इक्वेशन 1 2 3 4. ओके, चला या सगळ्या व्हॅल्यू तर सबस्टिट्यूट करतो मी. -8 बाय -8, मग एक्सची व्हॅल्यू इथून काय आली? सो एक्स इज इक्वल टू 1, -8 बाय -8. नंतर वाय, डेल्टा वायची व्हॅल्यू किती आहे? -64 डिवायडेड बाय डेल्टा -8. मग इथून वायची व्हॅल्यू किती आली? 8. ओके, पुढे झेड इज इक्वल टू -8 डिवायडेड बाय -8. सो झेडची व्हॅल्यू किती आली? 1. सो देयरफॉर एक्स, वाय अँड झेड इज इक्वल टू 1 8 1. हे अशा पद्धतीने मित्रांनो हे झालं याचं सोल्युशन. ओके, याचं सोल्युशन तुम्ही लिहू शकता. हे झालं सोल्युशन. लिहून घ्या सगळ्या गोष्टी. या याच्या आधी हे लिहून घ्या. ओके, चला याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता हा क्वेश्चन झाला 2. नाव क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. Solve the following equation by using Cramer's rule. Solve equation by using Cramer's rule. ओके, Cramer's rule. आता बघा त्यात क्वेश्चन असा आहे, 2 क्वेश्चन आहेत मित्रांनो. बघा ए आणि बी. 3x - 2 plus 2y - 3 is equal to 5 and 4x - 2 minus 1 upon y - 3 is equal to 3. ठीक आहे, हा एक क्वेश्चन झाला. दुसरा क्वेश्चन जो आहे बी बघा तो आहे 3/x minus 4/y is equal to 2 आणि 1 upon x plus 3 upon y is equal to 5. मित्रांनो या दोघांपैकी आता आपण काय करणार आहोत लक्षात घ्या. एक क्वेश्चन मी तुम्हाला इथं सोडवून दाखवेल आणि दुसरा प्रश्न तो तुम्ही प्रॅक्टिस म्हणून सोडवायचा आहे. तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून देणार दुसरा क्वेश्चन. सो हा क्वेश्चन तुम्ही सोडवायचा. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. ओके, हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचा आणि याचं आन्सर जे येणार ते आन्सर खरंच बरोबर आहे का नाही सर, म्हणजे त्याचा पडताळा कसा करायचा, क्रॉस चेक कसं करायचं तेही तुम्हाला मी सांगतो. थोडं पेशन्स घ्या. आता पहिला क्वेश्चन जो आहे तो आधी आपण सॉल्व करूया. फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व करू. आता बघा हा क्वेश्चन दिसायला थोडासा विचित्र वाटतो पण काही घाबरण्यासारखं नाहीये. याला सॉल्व करणार आहोत आपण युझिंग क्रॅमर्स रूल. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन लक्षात घ्या. मी पहिला क्वेश्चन घेतो आता ए पार्ट. ओके, सो गिवन काय आहे? गिवन सिस्टीम इज, बोला काय दिलंय? 3 डिवायडेड बाय x - 2 प्लस 2y - 3 इज इक्वल टू 5 आणि दुसरं इक्वेशन त्याच्या समोर काय दिलंय? 4x - 2 minus 1 upon y - 3 इज इक्वल टू 3. लक्षात घ्या. आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, थोडंसं इथं सबस्टिट्यूशन आपल्याला करायचंय, कारण समथिंग अपॉन समथिंग, न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर अशा टाईपचा हा क्वेश्चन आहे. तर याला आपण काय करूया, जनरल सिस्टीम मध्ये कन्वर्ट करून घेऊया. त्यासाठी इथं सबस्टिट्यूशन करावं लागणार आहे. ते सबस्टिट्यूशन कसे करायचे सांगतो. लक्षात घ्या. इथं 1/x2 जो आहे बघा, 1/x - 2, इकडे पण आहे 1/x - 2. हा 3/x - 2 आहे, 4/x - 2 आहे. तर तिथं जी 1/x - 2 ची जी टर्म आहे त्याच्याऐवजी आपण सबस्टिट्यूट करणार. इथे मी काय करतो लक्षात घ्या, पुट 1/x - 2 अशी जर टर्म असेल 1/x - 2 तर याच्या ऐवजी मित्रांनो मी सबस्टिट्यूट करतो स्मॉल a. ठीक आहे. त्यानंतर ॲड जर 1/y - 3 ही जी टर्म जिथं असेल तिथं सबस्टिट्यूट करायचं b. तिथं सबस्टिट्यूट काय करायचं b. मग आता बघा ह्या गोष्टी जर इथं सबस्टिट्यूट केल्या, यांना मी म्हणून देतो, याला काय करतो, याला मी म्हणतो इथे 1, कारण याला पुढे आपल्याला याचा यूज करायचा आहे.
आता हे सबस्टिट्यूट करून बघू इक्वेशन कसं दिसतं. 1/x-2च्या ऐवजी a म्हणजे हे असं दिसणार 3 टाइम a प्लस हा कसा दिसेल 2 टाइम b इज इक्वल टू 5 आणि हा कसा असणार 4 टाइम a मायनस 1/y-3 ची व्हॅल्यू काय b इज इक्वल टू 3. या अशी नवीन सिस्टीम बनेल आता. बरोबर, ही बनेल आपली नवीन सिस्टीम. मग आता या सिस्टीमला आपण नंबर देऊन टाकूया. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 2 किंवा दोघांना एकत्रपणे, या दोघांना काय करतो मी, या दोघांना एकत्रपणे. आता ही न्यू सिस्टीम तयार झाली आपली, यांना नंबर देऊन टाकतो नंबर 2. लक्षात घ्या, जेव्हाही प्रश्न तुम्हाला असा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर टाईप रॅशनल फंक्शन जर का असेल तर त्यावेळेस काय करू शकता तुम्ही 1 जे काही फंक्शन आहे त्याला सबस्टिट्यूट करायचं a आणि दुसऱ्या याला सबस्टिट्यूट करायचं b. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये आता हे जे तुम्ही जे सोडवणार आहात त्याच्यामध्ये 1/x ची व्हॅल्यू घ्यायची a आणि 1/y ची व्हॅल्यू घ्यायची b. मग ते अशा पद्धतीने कन्वर्ट होऊन जाणार. मग आता याला सॉल्व्ह करायचं. आता याला सॉल्व्ह करायचं आहे तर आपल्याला लागेल आधी डेल्टा. आधी आपल्याला काय लागेल मित्रांनो डेल्टा. मग बघा आता डेल्टा कसा कॅल्क्युलेट करणार. ह्या केसमध्ये डेल्टा म्हणजे कोइफिशियंटचा डिटर्मिनंट असतो. आता इथे कोइफिशियंट आले, आता इथे व्हेरिएबल कसे आलेत बघा, लक्षात घ्या. व्हेरिएबल कोणते आले तिथे, आता a b तर हे व्हेरिएबल झालेत. लक्षात घ्या. मग यांचा कोइफिशियंट a चा कोइफिशियंट 3 आणि 4 b चा कोइफिशियंट 2 -1. मग याला सॉल्व्ह करा मित्रांनो, याला सॉल्व्ह करा. हा किती येतोय 3 × -1 -3 -2 × 4 हा झाला 8. म्हणजे याचं उत्तर काय आलं -11. याला मी म्हणतो हे 1 आणि 2 नंबर दिले गेलेत, मी याला नंबर देतो 3. म्हणजे डेल्टाचं उत्तर किती आलं -11. त्यानंतर आता घेऊया डेल्टा x. आता डेल्टा x मध्ये मी तुम्हाला काय सांगितलंय, जेव्हा x काढायचा असेल तर इथं आता x नाही येणार. आता इथे व्हेरिएबल कोणते आहेत लक्षात घ्या. इथे व्हेरिएबल आहेत a b c मध्ये. तर इथं आपण काय म्हणूया a म्हणूया, डेल्टा a. सो डेल्टा a कसा येईल बरं. आता इथं व्हेरिएबल कोणते झाले, आता a आणि b ना, तर a सोडून द्यायचा. a च्या ऐवजी काय करायचं कॉन्स्टंट रिप्लेस करायचे. मग कॉन्स्टंट कोणते आहेत 5 3 आणि b चा कॉलम ॲज इट इज. b चा कॉलम काय आहे 2 -1. बोला मग याचा आन्सर किती येणार 5 × -1 -5 -3 दुने 6 म्हणजे याचं उत्तर पण येतंय -11. हा झाला आपला 4. नंतर आता काय कॅल्क्युलेट करणार डेल्टा बी. जेवढे व्हेरिएबल आहेत तेवढे कॅल्क्युलेट करायचे. डेल्टा बी. मग डेल्टा बी कॅल्क्युलेट करताना काय करावं लागेल, ज्या ठिकाणी बीचा कॉलम जो आहे तिथं काय सबस्टिट्यूट करणार, बीच्या कॉलमला लक्षात घ्या, बीचा जो काही कॉलम आहे तिथं काय सबस्टिट्यूट करणार बरं कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट कोण आहे 5 आणि 3 5 3. ए चा कॉलम ॲज इट इज. ए काय आहे 3 4. चला याचा आन्सर फाइंड आउट करूया. मग किती आलं 3 3 9 मायनस 4 5 20 -11. हा झाला आपला 5. ओके. मग आता बाय क्रॅमर्स रूल. नाऊ बाय क्रॅमर्स रूल. बोलो बाय क्रॅमर्स रूल. आता इथं जो व्हेरिएबल ए आणि जो व्हेरिएबल बी त्याची व्हॅल्यू बघा. ए ची व्हॅल्यू ए इज इक्वल टू डेल्टा ए डिवायडेड बाय डेल्टा आणि बी ची व्हॅल्यू काय येणार डेल्टा बी डिवायडेड बाय डेल्टा. बोला मग आता डेल्टा ए कोणता आहे मित्रांनो, इथं डेल्टा ए ची व्हॅल्यू किती आहे -11 डिवायडेड बाय डेल्टा किती आहे -11. मग याचं उत्तर किती येणार 1. याचं उत्तर किती येणार 1. नंतर डेल्टा बी ची व्हॅल्यू किती आहे -11 आणि डेल्टा किती आहे -11. मग याचं सुद्धा आन्सर किती येणार 1. ओके. सो हे झालं ए आणि बीचं. पण अजून इथं प्रश्न आपला संपलेला नाही. प्रश्न का बरं संपलेला नाही मित्रांनो, हे आन्सर आलंय तुमचं ए आणि बीचं. आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, एक्स आणि वाय ची. मग सगळ्यात आधी जे काही सबस्टिट्यूशन तुम्ही केलेलं होतं आता मी त्याचा वापर करणार आहे. बघा काय सबस्टिट्यूशन केलं होतं आपण. सो फ्रॉम इथून मी येलो कलरने लिहितो. हा लक्षात घ्या. नाव फ्रॉम इक्वेशन 1 बघा. नाव फ्रॉम 1 मध्ये काय आहे की 1/x -2 याची व्हॅल्यू आपण काय सबस्टिट्यूट केली a. 1/x -2 ची व्हॅल्यू काय a. पण a चा आन्सर किती आलेला आता a चा आन्सर आलेला आहे 1. मग इथून मला x -2 ला तिकडे घेऊन जा, 1 ला इकडे घेऊन या. म्हणजे x -2 त्या बाजूला गेल्यानंतर असा राहील इक्वल टू 1. मग मित्रांनो इथून x ची व्हॅल्यू किती होणार. सो x इज इक्वल टू -2 जर तिकडे गेला तर +2. सो x ची व्हॅल्यू येणार इथून 3.
आणि त्याच पद्धतीने 1 अपॉन y-3 ची व्हॅल्यू किती आहे, y-3 ची व्हॅल्यू आहे b, जो की आहे 1. मग परत हा y-3 जर तिकडे गेला तर तो बनेल y-3 आणि इकडे राहील 1. मग y इज इक्वल टू हा 3 जर तिकडे गेला तर +3 आणि y ची व्हॅल्यू येणार 4. सो x इक्वल टू 3 आणि y इक्वल टू 4 असं या प्रश्नाचं उत्तर येईल. असं ह्या प्रश्नाचं उत्तर येणार. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा जी गिवन सिस्टीम आहे ती लिहून घ्या. नंतर 1/x-2 च्या ऐवजी काहीतरी सबस्टिट्यूट करा. नंतर 1/y-3 च्या ऐवजी काहीतरी सबस्टिट्यूट करा. काहीतरी म्हणजे a आणि b. मग ही सिस्टीम a आणि b मध्ये कन्वर्ट होईल. मग a आणि b साठी सोडवायचं, पण a आणि b साठी सोडवलेलं त्याचं फायनल आन्सर नसणार, कारण गिवन सिस्टीम ही x आणि y मधली, म्हणून परत त्याचं आन्सर x आणि y मध्ये फाइंड आउट करायचं. आता हे आलेलं प्रश्नाचं उत्तर जे आहे हे बरोबर आहे का चुकीचं, हे कसं करायचं. हे x आणि y ची व्हॅल्यू तुम्ही जर काय इक्वेशन मध्ये पुट करून बघितली, लक्षात घ्या x ची व्हॅल्यू काय 3, जर तुम्ही x ची व्हॅल्यू इथं 3 पुट केली, y ची व्हॅल्यू जर तुम्ही इथं 4 पुट केली, तर हे पहिलं इक्वेशन सॅटिस्फाईड होईल. त्याचप्रमाणे हे दुसरं इक्वेशन सुद्धा सॅटिस्फाईड होतील. जर दोघं इक्वेशन सॅटिस्फाईड झाले म्हणजे आलेलं प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, असा याचा अर्थ होतो. मग तुम्ही आता काय करायचं, बी जो क्वेश्चन दिलाय तो तुम्ही सोडवायचा. इथं 1/x ची व्हॅल्यू पुट करायची a, 1/y ची व्हॅल्यू पुट करायची b, त्याला सॉल्व्ह करत करत जायचं. a आणि b चं उत्तर फाइंड आउट करायचं. मग तिथं नाही थांबायचं, परत 1/x ची व्हॅल्यू आपण a पुट केली, तिथून x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. ओके, सो हे लिहून घ्या. आणि बी पार्ट जो तो तुम्हाला सोडवायचा, बी पार्ट तुम्हाला सोडवायचा. लक्षात घ्या. यानंतर चौथा एक्झाम्पल घेऊया. फाइंड द व्हॅल्यू ऑफ V1, V2 and V3 by Cramer's rule. प्रश्न असा आहे, V1 plus V2 plus V3 is equal to 9. V1 minus V2 plus V3 is equal to 3. V1 plus V2 plus minus V3 is equal to 1. मित्रांनो हा क्वेश्चन विंटर एक्झाम 19 मध्ये, त्यासोबतच समर एक्झाम 18 मध्ये असा 2 वेळेस विचारलेला प्रश्न आहे. सो अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा MSBT मध्ये 2दा विचारलेला आहे. चला याला आपण सॉल्व्ह करूया. लक्षात घ्या. आता इथे व्हेरिएबल जे आहेत ते कसे आहेत, हे सगळे व्हेरिएबल आहेत V1, V2, V3 च्या फॉर्म मध्ये, काय अडचण नाही. मग आपण काय करू, लक्षात घ्या. आता गिवन सिस्टीम ॲज इट इज लिहून घेऊया. V1 plus V2 plus V3 is equal to 9. नंतर V1 minus V2 plus V3 is equal to 3. नंतर V1 plus V2 minus V3 is equal to 1. आता सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, लक्षात घ्या. फाइंड आउट करा. फाइंड आउट डेल्टा. ओके, डेल्टा मीन्स व्हॉट, कोइफिशियंटचा डिटर्मिनंट. मग V1 चे कोइफिशियंट बघा 1 1 1 आणि V2 चे बघा 1 -1 1 1 -1 1. V3 चे बघा 1 1 -1 1 1 -1. ओके, चला याला सॉल्व्ह करून घेऊया. बघा आता याला सॉल्व्ह करायचं म्हटल्यावर पहिल्यांदा 1 डिलीट, मायनस मायनस प्लस 1 मायनस -1. बघा -1 इंटू -1 प्लस 1 -1 इंटू 1 1. दुसरा घेताना निगेटिव्ह साईनने घ्यायचा असतो. तो ज्या कॉलम मध्ये ज्या रो मध्ये डिलीट 1 -1 -1 इंटू 1 1. जेव्हा 1 1 असतात ना तेव्हा काळजीपूर्वक सोडवायचं बरं, आपल्याला सोपं वाटतं, पण बऱ्याचशा चिन्हांच्या नियमामुळे इथं चुकीचं होऊन जातं. त्यामुळे लक्षात घ्या. कॉलम रो डिलीट 1 इंटू 1 1 -1 इंटू -1 सो इट बिकम +1. आता याला सोडवा. 1 -1 हा झाला 0. -1 -2 इंटू -1 सो इट बिकम +2. पुढे 1 + 1 अगेन +2. सो या प्रश्नाचं उत्तर किती आला 4. तर इथून देऊ शकतो आपण डेल्टाची व्हॅल्यू आली 4. हे झाला आपला 1, हा झाला आपला 1. ओके, याच्या बाजूला
आता फाइंड आउट डेल्टा सिम्बॉल फॉर डिटर्मिनंट. ओके, म्हणजे इथे व्हेरिएबल एक्स वाय झेड नाही आहेत किंवा ABC पण नाही आहेत, V1 V2 V3 आहेत. तर पहिल्यांदा घेतो मी V1, फाइंड आउट डेल्टा V1. ओके, चला आता डेल्टा V1 फाइंड आउट करायचा असेल तर V1च्या कोइफिशियंटला कॉन्स्टंटने रिप्लेस करायचे. मग V1चे जे कोइफिशियंट आहेत त्याला कॉन्स्टंटने, म्हणजे काय 9 3 आणि -1 का +1 +1. नंतर y चे ॲज इट इज आणि z चे पण ॲज इट इज. चला याला सॉल्व करूया. 9 -1 into -1 +1 -1 into 1 1 -1 टाइम कॉलम रो डिलीट 3 into -1 -3 -1 into 1 1 +1 टाइम रो कॉलम डिलीट 3 into 1 3 -1 into -1 सो मायनस प्लस सोडवायला 1 - 1 म्हणजे 0 आलं. -3 -1 म्हणजे -4 आणि -1 ने मल्टिप्लाय करा +4 3 अधिक 1 हा आला 4. सो या डेल्टा V1चं उत्तर आलं मित्रांनो 8. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, याला म्हणूया 2. सो इथं डेल्टा झाला, इथं डेल्टा 1 झाला. आता पुढे काय कॅल्क्युलेट करायचं आहे, डेल्टा V2 डेल्टा V3 नेक्स्ट पेजवर. तर त्यावेळेस आपल्याला ना ही सिस्टीम तिथं लागेल, तर मी काय करतो इथून त्याला कॉपी करून घेतो पुढच्या पेजवरती. ही सिस्टीम आपल्याला तिथं लागणार आहे. ओके, तर इथून आपण कॉपी करून घेऊ, नेक्स्ट पेजवर जाऊ, इथं पेस्ट करतो त्याला. ही सिस्टीम आपल्याला लागेल, याला 2 मिनिटं असं बाजूला ठेवा इथं कुठेतरी. ठीक आहे, चला आता काय कॅल्क्युलेट करावं लागेल, डेल्टा V2. नाव फाइंड आउट डेल्टा V2. ओके, डेल्टा V2 इज इक्वल टू V2 म्हणजे V2च्या कोइफिशियंटला आपल्याला आता कशाने रिप्लेस करायचे, कॉन्स्टंटने. V1चे कसे आहेत 1 1 1 1 1. V2ला कॉन्स्टंटने रिप्लेस करा 9 3 1 आणि याचे कोइफिशियंट 1 1 -1 1 1 -1. ओके, 1 1 -1. सोडवा आता याचा आन्सर फाइंड आउट करूया. हा 1 ॲज इट इज 3 into -1 -3 -1 into 1 1. दुसरा घेताना मायनस साईनने घ्यायचा, कॉलम रो डिलीट 1 -1 -1 1 into 1 -1 प्लस कॉलम रो डिलीट रो आणि कॉलम डिलीट 1 into 1 1 -3 into 1 3. सोडवा याला -3 आणि -1 -4 -9 टाइम -2 प्लस 1 टाइम इथं आला -2. याला सॉल्व करूया. आता की त्याला -4 9 दुने +18 आणि हा -2. मित्रांनो -4 आणि -2 म्हणजे -6 +18 म्हणजे उत्तर आला +12. हा आला आपला डेल्टा V2 डेल्टा V2. याला मी म्हणतो 3. पुढे इथं काय फाइंड आउट करावं लागेल, नाव फाइंड आउट डेल्टा V3. ओके, डेल्टा V3. मग बोला डेल्टा V3 साठी डिटर्मिनंट कसा असणार, डेल्टा V1चे कोइफिशियंट ॲज इट इज, V2चे पण ॲज इट इज 1 -1 -1 हा 1. फक्त V3चे कोइफिशियंट आता रिप्लेस करायचे 9 3 आणि 1 ने. म्हणजे आता याचं काम झालं, हे इथून मी काढून टाकतो. याला सॉल्व करूया. 1 -1 into 1 -1 -3 into 1 3 -1 ॲज इट इज. म्हणजे हा घेताना मायनस साईनने घ्यायचा असतो, कॉलम रो डिलीट 1 into 1 1 -3 into 1 3 +9 टाइम कॉलम रो डिलीट 1 -1 into 1 1 -1 आणि हा 1 -1 पण इथं प्लस साईन येणार. हा -4 झाला. -3 + 1 म्हणजे -2 आणि बाहेर मायनस साईन आहे, इट बिकम +2. 1 आणि 1 2 9 दुने 18. आता बघा 18 आणि 2 हे झाले 20 20 मधून 4 गेलेत म्हणजे याचं उत्तर येणार 16. हा झाला मित्रांनो डेल्टा V3. याला 4. हे झालं 4. आता फायनल. ओके, फायनल बाय क्रॅमर्स रूल and using
इक्वेशन 1 2 3 आणि 4 यांच्या व्हॅल्यू वापरून बोला V1 कसा येणार आता V1 इज इक्वल टू डेल्टा V1 बाय डेल्टा बोला डेल्टा V1 ची व्हॅल्यू किती आहे हे बघा डेल्टाची व्हॅल्यू 4 आणि डेल्टा V1 ची व्हॅल्यू 8 सो 8 डिवायडेड बाय 4 8 डिवायडेड बाय 4 याचा आन्सर आला 2 बोलो V2 डेल्टा V2 डिवायडेड बाय डेल्टा बोला V2 चा आन्सर किती आला आहे 12 डिवायडेड बाय 4 13 आणि V3 काय असणार डेल्टा V3 डिवायडेड बाय डेल्टा आणि V3 किती आला आहे 16 डिवायडेड बाय 4 म्हणजे येणार 4 सो अशा पद्धतीने मित्रांनो इथून सोल्युशन काय आलं मग V1 V2 आणि V3 हे फायनल असं सोल्युशन लिहायचं V1 आला 2 हा आला 3 आणि हा आला 4 हे झालं फायनल सोल्युशन ओके V1 V2 आणि V3 ची व्हॅल्यू आपण इथं कॅल्क्युलेट केली असा हा प्रश्न आतापर्यंत MSBT मध्ये दोनदा विचारलाय व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या सगळं हे बघा हा क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या गिवन सिस्टीम इथं डेल्टा कॅल्क्युलेट केला इथं डेल्टा V1 कॅल्क्युलेट केला इथं डेल्टा V2 डेल्टा V3 आणि फायनल आन्सर सो अशा पद्धतीने मित्रांनो हा काय आहे क्रॅमर्स रूल आणि क्रॅमर्स रूलचा वापर करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतले आता इथं आपण थांबूया या डिटर्मिनंट युनिटचे काही आणखी अप्लिकेशन ओरिएंटेड प्रश्न असतात जे आपल्याला MSBT मध्ये डायरेक्टली विचारले जातात ते नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ते समजून घेऊयात ते प्रश्न जे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील MSBT साठी ते आपण समजून घेणार आहोत नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये थँक्यू